नमस्कार, मी विलास शिंदे, उपमहापौर नाशिक. योगायोगाने आज या ठिकाणी नांदूर गावामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं आले असताना सगळ्यांच्या आग्रह खातर, मित्रपरिवाराच्या आग्रह खातर या ठिकाणी आज हॉटेल मॉम्स कोकण कट्टा या ठिकाणी भेट दिली. आणि खरोखरच बऱ्याच वेळा जाहिरातीद्वारे आपण बघत असतो आणि जाहिराती बघून आपण त्या कामाची, त्या वस्तूची, त्या व्यवसायाची क्वालिटी बघतो, कारण हे जाहिरातीचे युग आहे. परंतु आज या ठिकाणी आल्यानंतर खरोखरच या ठिकाणी जो काही नाश्ता केला, अतिशय चांगल्या पद्धतीने, एकदम घरगुती पद्धतीचं जेवण, आणि स्वतः सगळे घरचे माणसांनी ह्या ताई स्वतः बनवतात. आणि शेवटी मनुष्याला काय हवं असतं की आपण बाहेर जर जेवायला कुठे गेलो तर तिथं आपल्याला जेवण चांगलं भेटलं पाहिजे, घरगुती जेवण भेटलं पाहिजे. आणि मग मनुष्य गेल्यानंतर काही ठिकाणी आपली फसवणूक होते किंवा आपल्याला अपेक्षित असलेलं जेवण त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, आणि त्यामुळे आपली ग्राहकाची निराशा होते किंवा आपली स्वतःची निराशा होते. परंतु आज इथं आल्यानंतर एक वेगळा आनंद वाटला. खरोखरच आपण घरी जेवायला आलोय की काय, अशी चव ताईंच्या स्वतः हाताला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहे. नाशिक शहर हे खवय्यांचं शहर आहे. नाशिक शहरामध्ये चांगल्या कामाची, चांगल्या क्वालिटीची, चांगल्या व्यवसायाची नेहमी स्तुती केली जाते, आणि नाशिककर पण त्याच्या पाठीशी असतो. आणि मी आज या ठिकाणी नक्कीच आपल्याला मनापासून शुभेच्छा देईल. जशी जाहिरात आहे तसं जाहिरातीमध्ये आपण बोलतात तसंच जेवण आपण आम्हाला सर्वांना खाऊ घातलं. खूप खूप शुभेच्छा. नाशिककरांना मी सांगेल की नक्कीच आपण या कोकण कट्ट्याला एकदा भेट द्या आणि ताईंच्या हातची जेवणाची चव आणि एकदा टेस्ट करा. धन्यवाद.